मुलांनो, आज वाचूया माधुरी पुरंदरे यांची नवीन गोष्ट आजी. राधाचं घर आणि त्यामधली तिची आजी. बाबा आणि मीनाई नाटकाला किंवा सिनेमाला गेले की राधा खूप खुश होते, कारण त्या दिवशी तिला आजीजवळ झोपायला मिळते. आजी राधाला आपल्या लहानपणाच्या खूप गमती जमती सांगते. आजी लहान होती तेव्हा चांगली गुटगुटीत होती, म्हणून तिचे आई बाबा तिला गोबरी असं म्हणायचे. छोट्या आजीचे केस खूप लांब होते. रोज सकाळी आजीची आई तिची घट्ट वेणी घालायची, मग छोटी आजी खूप रडायची. पाटी दप्तर घेऊन छोटी आजी मैत्रिणींबरोबर शाळेत जायची. मांडीवर पाटी ठेवून ग म भ न काढायची. मधल्या सुट्टीत छोटी आजी मैत्रिणींबरोबर ठिक्कर खेळायची. छोट्या आजीला सागरगोटे खेळायलाही खूप आवडायचं. खेळताना छोटी आजी आणि तिच्या मैत्रिणी दंगा करून घर सारं डोक्यावर घ्यायच्या. संध्याकाळी छोटी आजी अंगणात सडा घालून सुंदर रांगोळी काढायची. तिच्या काकूनं तिला तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्या शिकवल्या होत्या. दिवे लागण झाली की छोटी आजी झोपाळ्यावर बसून पाढे आणि परवचा म्हणायची. तिच्या ताईला आणि तिला कितीतरी श्लोक आणि कविता तोंडपाठ होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत छोट्या आजीच्या बाहुलीचं लग्न व्हायचं. मग छोटीशी साडी नेसून ती लग्नात ऐटीत मिरवायची. छोटी आजी तिच्या आईला खूप मदत करायची. केर काढणं, पानं घेणं, वाढणं, रात्री अंथरूण सुद्धा तीच घालायची. पण छोटी आजी खोडकर सुद्धा होती बर का. तिचे बाबा रागवले की तिच्या हातावर हळूच छडी मारायचे. आणि तेव्हा राधाचे आजोबा कुठे होते? आजी म्हणते कुणाच्या तरी बागेतल्या कैऱ्या पाडत असतील, नाहीतर टोळ्यांच्या मागे धावत असतील. विचार त्यांनाच जाऊन. तर अशी ही राधाच्या घरातली राधाची आजी.